शिवलकरांना विनंती करत झालं एकच शेवटचा की अश्विनीताईला एक बुके देऊन त्याचा सन्मान करावा। आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो असे शिवसेनेचे उपनेते सन्माननीय नितीन मानगुडे पाटील यांना विनंती करतो की आपण समोरच्या जनसमुदायाला अभिवादन करावं। महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। या सूर्याचा तोच वारसा आणि वसा घेऊन एक सूर्यपुत्र या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हातात भागवा घेऊन उभा राहिला। त्यांनी शिवसेना नुसती पेललीच नाही तर ती आसमानावर सुद्धा तोलून धरली आणि चोहोबाजूने अग्निकुंड पेटलेली असताना एकट्याच्या बळावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी 63 वाघ पाठवले। ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे, गेली 50 वर्ष शिवसेना वाढीसाठी ज्यांनी प्रत्यक्षरित्या आपलं योगदान दिलं ते तमाम शिवसैनिक। शिवसेना शाखा क्रमांक 18 आयोजित आजच्या या ज्येष्ठ शिवसैनिक कुटुंब मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्याबद्दल मी कायम असं सांगत असतो की नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला असावा लागतो। नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेने उचललेले असले तर त्या जनसमूहाला आणि नेत्याचा संपर्क उरत नाही। ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आहे आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेने उचललेला आहे असा नेता म्हणून या भागाला ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय आमदार प्रकाशजी सुर्वे, आदरणीय कोतनी साहेब, बालवडकर साहेब, पांडुरंगजी देसाई, सौभाग्यवती संध्या दोशी, भोसलेताई, सुजाता शिंगाडे, उपस्थित मंचावरचे सर्व सन्माननीय आणि खरं तर आपण सर्व, आजच्या या मेळाव्याचं नाव आपण ज्येष्ठ शिवसैनिक मेळावा असं ठेवलं। खरं तर ज्येष्ठ कुणाला म्हणावं? ज्याचं वय झालं त्याला ज्येष्ठ म्हटलं जातं, पण वय झालं हे कसं समजावं? तर अशा जाग्या व्हायच्या ऐवजी ज्यावेळी आठवणी जाग्या व्हायला सुरुवात होतात त्यावेळी माणसाचं वय झालं असं समजलं जातं। आता खरं तर इथं बसलेल्यांना ज्येष्ठ म्हणावं का हा माझ्या दृष्टीनं प्रश्न आहे, कारण गेल्या 50 वर्षाच्या शिवसेनेच्या आठवणी काढण्यापेक्षा पुढची 5000 वर्ष शिवसेनेचा भगवा कसा फडकत राहील अशा आशा ज्यांच्या जिवंत आहेत ती सगळी मंडळी इथं समोर आहेत, हे सगळ्यात महत्वाचं। पण त्याच्याही पेक्षा सहज आपण बोलतो तसं आपण ज्येष्ठ शिवसैनिक असा उल्लेख जर केला असेल तर ते आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। खरं तर कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होणार हे ज्यावेळी जाहीर झालं, कुरुक्षेत्रावर रणांगण पेटणार हे ज्यावेळी ठरलं, तर कृष्णाची मदत मागायला एकाच वेळी दुर्योधन सुद्धा गेला आणि अर्जुन सुद्धा गेला। कृष्ण त्यावेळी झोपले होते, दुर्योधन पहिल्यांदा पोहोचला, तो तातडीनं कृष्ण जागे व्हायची वाट बघत त्यांच्या पायाजवळ जाऊन उभा राहिला। अर्जुन थोडासा पाठीमागनं आला, त्यांनी बघितलं पायाजवळ दुर्योधन उभा आहे, तो कृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन उभा राहिला। काही वेळानंतर श्रीकृष्णाची झोप झाली, त्यांनी डोळे उघडले, पहिल्यांदा समोर दुर्योधन दिसला। कृष्णानं दुर्योधनाला विचारलं, काय रे, काय काम काढलंस? तसा दुर्योधन म्हणाला, भगवान, कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये, युद्ध अटळ आहे, मी आपल्याला सहकार्य मागायला आलोय, मी आपल्याला मदत मागायला आलोय। कृष्णाने विचारलं, ठीक आहे, हे बघ, मी आता साधारण 90 ओलांडलेला, त्यातनं मी प्रतिज्ञा केली आहे, न धरी शस्त्र करी मी, आता मी हातात शस्त्र नाही धरणार। आता तुला निवड दोन्ही पैकी एकाची करावी लागेल, एकतर 90 ओलांडलेल्या आणि शस्त्र हातात न धरायची शपथ घेतलेल्या माझी किंवा माझ्या सगळ्या सैन्याची,
विचार केला, आता ह्यांचं वय 90च्या पुढे गेलंय, हे शस्त्रही हातात धरणार नाहीत, त्यामुळे कृष्णाला बरोबर नेऊन काय उपयोग नाही, त्यापेक्षा जे त्यांचं सहस्त्रावधीचं सैन्य आहे ते आपल्या सोबत घेऊन जावं, ते फायद्याचं. दुर्योधन म्हटला तुम्ही नाही आला तरी चालेल, मला फक्त तुमचं सैन्य द्या. कृष्ण म्हटला ठीक आहे सैन्य घेऊन जा. दुर्योधन आनंदानं सैन्य घेऊन गेला आणि नंतर कृष्णाची नजर पाठीमागं उभा असणाऱ्या अर्जुनावर पडली. कृष्ण मला अर्जुन तुला मी बघितलंच नाही, कधी चालायस? म्हटले मगा चालूय. बोल म्हणे तू काय काम काढलंस? अर्जुन म्हटला मीही कुरुक्षेत्रावर रणांगण पेटतोय, तुमची मदत मागायला आलोय. अरे थोडं आधी सांगायचं नाही का? आता सगळं सैन्य तर दुर्योधन घेऊन गेला, त्यातलं निम्म तरी तुला दिलं असतं, आता काय देणार? मी 90 वर्षाचा, बरं न धरी शस्त्र करीन अशी शपथ घेतलेला, करणार काय? त्यावेळी अर्जुन कृष्णाला म्हणाला पार्थ तुमचं सैन्य मला नकोच होतं, मला फक्त तुम्ही हवे आहात. अरे पण मी लढणार नाही, मी प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र करीन मी येऊन करणार काय? तुम्ही लढूही नका, तुम्ही फक्त माझ्या रथाचं सारथ्य करा, बाकी काही करू नका बस. खरं तर दुर्योधन सैन्य घेऊन गेला आणि अर्जुन कृष्ण घेऊन गेला. कुरुक्षेत्रावर विजय कुणाचा झाला? ज्याच्या पाठीशी कृष्ण होता त्या अर्जुनाचा विजय झाला. हे सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणजे शिवसेनेच्या रथाचं सारथ्य करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ज्यांच्या पाठीशी सुर्वे साहेब हे श्रीकृष्ण आहे, त्यांचा विजय आहे हे सांगायला कुणी बोलवायची गरज नाही. कारण जिथं ज्येष्ठांचा सन्मान राखला जातो, जिथं ज्येष्ठांचा मान राखला जातो, ते घर ते कुटुंब कधीही पुढे जातं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या कुटुंब व्यवस्थेचा जरी साधा विचार केला तरी ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्या घरातली मुलं तुम्हाला बिघडलेली कधी दिसणार नाही. कारण सामाजिक नीती नियमांचे संकेत द्यायला आजोबा असतात, रामकृष्णाच्या गोष्टी सांगायला आजीची मांडी असते आणि खऱ्या अर्थानं पुढची पिढी घडते. हे सगळ्यात महत्वाचं. 50 वर्षाच्या शिवसेनेची पुढची पिढी घडली ना ती या आजी आजोबांच्या मांडीवर घडली, ही सगळ्यात महत्वाची. कारण हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत होते, हे त्यांच्या बरोबर उभा राहिलेत, त्यांच्या बरोबर मराठी अस्मिता हातात घेऊन लढलेत, त्यांच्या बरोबर मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडलेत, त्यांच्यामुळं या मुंबईसाठी त्यांनी लाट्या काट्या काही आंदोलनं सोचलीत. त्यांना माहिती आहे विचार म्हणजे काय, त्यांना माहिती आहे आचार म्हणजे काय, त्यांना माहिती आहे अस्मिता म्हणजे काय, त्यांना माहिती आहे स्वाभिमान म्हणजे काय, त्यांना माहिती आहे त्रास म्हणजे काय. या सगळ्यातनं भोगून गेलेली ही अनुभव समृद्ध शिदोरी आज तुमच्या माझ्या पाठीशी आहे. म्हणून खरं तर इथं शिवसेना भक्कम स्थितीत आहे, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. खरं तर एक नेहमी गोष्ट मी सातत्यानं सांगतो, वर्तमानपत्रात परवा जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो मला अजिबात ना विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठे टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो मला अजिबात ना विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठे धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो मला अजिबात ना विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सरळ तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं, त्यानं न राहून विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली, परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणल्याच पाहिजेत, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोनपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस ही सगळी झुंज ठरलेली. ही सगळी झुंज सोसणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सहन करणं ज्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. खरं तर शिवसेना ही संघर्षातनं उभा राहिली आहे आणि म्हणूनच शिवसेनेची उंची इतर कुठल्याही संघटनेपेक्षा आणि पक्षापेक्षा उंच आहे. कारण आमच्या गाड्या कायम रस्त्यावरच, आमची माणसं कायम रस्त्यावर, आमची पावलं कायम रस्त्यावर. ती सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी, अन्याय अत्याचाराच्या निर्धारणासाठी हा शिवसैनिक सातत्यानं लढत आणि झगडत राहिलाय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. राजकारण काही काळ पैशावर करता येतं, राजकारण काही काळ दहशतीवर करता येतं, राजकारण काही काळ भावनेवर करता येतं, पण सदा सर्व काळ राजकारण करायचं झालं तर ते दहशत, पैसानी भावना याच्यावर करता येत नाही. कायमस्वरूपी राजकारण हे तुम्हाला कामावरच करता येतं, आणि गेली 50 वर्ष शिवसेना कामावरच उभा आहे. हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर
शिवसेनेचा जन्म झाला तो संघर्षातनं, शिवसेना उभा राहिली ती सुद्धा संघर्षातनं, आणि आजही शिवसेना संघर्षच करतेय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या संघर्षाचं दुसरं नाव शिवसेना असा जो विचार केला जातो तो निव्वळ एवढ्यासाठी. खरं तर ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्यावेळी असं वाटलं होतं की आता आनंदाचे दिवस येतील, आता सुखाचे दिवस येतील, आता सुगीचे दिवस येतील. आपलं राज्य आलंय, आपलं राज्य, ती मुंबई आपलीच झाली. खरं तर मुंबईकर तर हडकून गेला होता, भरून गेला होता, आनंदून गेला होता, कोण सुखात स्वप्न रंगवत होता. पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं मुंबई महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्र मुंबईत नाही. महाराष्ट्राला दिल्लीत मान आहे, पण मुंबईतल्या मराठी माणसाला मात्र इथं मान नाही. मुंबई तुमची तर भांडी घासा आमची असं उपवासानं इथं खिजवलं जातं हे लक्षात येऊ लागलं. या मातीत उगवलेली पोरं बेरोजगार म्हणून फिरू लागली, बघता बघता अशा मुरजू लागली, निराशा डोकावू लागली, आणि निराशेनं ही पोरं आमचे आयुष्य उद्ध्वस्त करू लागली. अशी टोळीच्या टोळी चोहोबाजूला बेरोजगारांची बेकारांची दिसू लागली. मराठी माणसाचे होणारे हाल आणि मराठी माणसाची होणारी हालत इथल्या एका व्यंगचित्रकारानं टिपली, आणि रेल्वेच्या लोकल मधनं जाता जाता या मराठी माणसाच्या हितासाठी तो विचार करायला लागला. आणि मार्मिक नावाच्या एका व्यंगचित्र मासिकामध्ये त्यांनी पहिलं सदर चालू केलं, वाचा आणि थंड बसा. काय होतं याच्यामध्ये? मुंबईमध्ये कंपन्या किती आहेत, मुंबईमध्ये उद्योग किती आहेत, आणि इथं कामाला असणारे मराठी किती आहेत याची आकडेवारी द्यायला सुरुवात केली. मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची, पण याच्यामध्ये मराठी माणूस किती आहे, त्याच्या पोटापर्यंतची काळजी तर किती घेतली, त्याला काम किती मिळत आहे, ही सगळी आकडेवारी सुरू झाली. बघता बघता लोकांच्या लक्षात आलं, अरे आपलं इथं काहीच नाहीये, उसने झालो आपण, पोरके झालो आपण, अनाथ झालो इथं आपण. अरे त्यावेळी झालं सुरू, कुणीतरी काय काय सांगायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेचा किस्सा आहे. मुंबई कुणाची याच्यावरनं वाद पेटला, मग सगळे इकडचे तिकडचे गुजरातवाले सांगू लागले मुंबई आमची आहे, मुंबईत उद्योगधंदे आम्ही आणले, कारखाने आम्ही काढले, मुंबईला सजवलं आम्ही, सुंदर आम्ही केलं, मुंबई आमची. हे काही मराठी माणसाजवळ बोलायला शब्द नाही. अरे खरं तर आहे, कारखाने त्यांचे, उद्योगधंदे त्यांचे, कंपन्या त्यांच्या, सजवलं त्यांनी, सुंदर केलं त्यांनी, आपलं काय. त्यावेळी आमच्या साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील उठून उभा राहिले आणि ते म्हणाले तुमचं खरं आहे, पण मला एक सांगा, आई मुलाला जन्म देते, पण ते बाळ गुटगुटीत व्हावं, सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्राय पावडर पाजते, मग मूल कुणाचं, आईचं का बिटको वाल्याचं? अरे तुम्ही सजवलं, सुंदर केलं असेल, पण जन्म आम्ही दिलाय ना. मराठी माणूस त्या भावनेनं बघत होता या मुंबईकडे, ही आपली आई आहे, आपण जन्म दिलाय, ही आपली आहे. पण याच व्यंगचित्रकाराच्या कुंचल्याच्या फटकारातून इथल्या माणसांची अस्मिता जागी झाली. त्याच मार्मिक मध्ये दुसरं सदर चालू झालं, वाचा आणि पेटून उठा. आणि बघता बघता पोरं पेटून उठली. आपल्याच मातीत आपलीच माती होते, नाही, आपल्याच मातीत आपलंच भलं झालं पाहिजे यासाठी ही पोरं बघता बघता गोळा झाली. या व्यंगचित्रकाराचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. बघता बघता या माणसा या तरुण होती सारी गर्दी वाढली. आणि एके दिवशी प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या पुत्राला प्रश्न विचारला, या सगळ्या लोंढ्याला संघटनेचं रूप देणार की नाही? आणि बाळासाहेब ठाकरे म्हणले हो, त्याचाच तर विचार करतोय. मग तुमच्या संघटनेचं नाव काय ठेवणार? तेच तर विचार करतोय. बाळ, तुमच्या संघटनेचं नाव मी सुचवतो, तुमच्या संघटनेचं नाव मी सुचवतो. तुमच्या संघटनेचं नाव ठेवा शिवसेना. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना, अत्याचाराच्या विरोधात धावून जाणाऱ्यांची सेना, सदरक्षणासाठी सातत्याने आकर्षित असणारी शिवसेना ठेवा. आणि या संघटनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान लाभलं, शिवसेना हे नाव मिळालं. आणि बघता बघता ही शिवसेना मग इथल्या माणसांसाठी सातत्याने लढत राहिली, झगडत राहिली. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात असाच इतिहास घडला होता. शहाजीराजे भोसले नावाच्या जहागीरदाराचा एक पोर याच प्रांतामध्ये पुन्हा एकदा इथल्या भूमिपुत्रांसाठी लढा उभा राहिला होता. रानावनातली डोंगर दऱ्यातली पोरं त्यांनी गोळा केली होती आणि खेळाखेळातले किल्ले जिंकत स्वराज्याची पायाभरणी करली होती. आणि 6 जून 1674 याच शिवाजीराजे भोसलेंनी महाराष्ट्र हे जगातलं पहिलं प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित केलेलं ते शिवराज्य इथं निर्माण राहिलं होतं. खरं तर मी वारंवार आणि सातत्यानं सांगत असतो, भगवान श्रीकृष्ण जर कुणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना.
आणि छत्रपती शिवाजी महाराज जर कुणाला उमजले असतील तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. काय गोंधळ का? हे भगवे आमचे रक्त तळपतो लढत राहिली, झगडत राहिली आणि खऱ्या अर्थानं त्या मुंबईचं पालकत्व आणि जनकत्व हे शिवसेनेकडे आलं. शिवसेना मुंबईनं घडवली, शिवसेना मुंबईनं बदलवली आणि शिवसेना हीच खऱ्या अर्थानं मुंबईचे तारणहार आणि विकासक ठरली. आज जगाची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा विचार केला जातो. सगळा महाराष्ट्र एकीकडे, एकटी मुंबई एकीकडे, एवढा विचार इथं केला जातो. या मुंबईमध्ये कुणी आलाय आणि त्याचं काय झालं नाही असं इथं सांगितलं जात नाही. जेवढ्या विश्वासाने मुंबई आपल्याला कुशीत घेईल असं माणसाला वाटतं, तेवढ्याच विश्वासानं मुंबईला आपल्याला शिवसेनाच कुशीत घेईल हे त्याच जाणीवेनं दाटतं. हा शिवसेनेवरचा सगळ्यात मोठा लोकांचा विश्वास आहे. इतर पक्षांच्या पद्धती वेगळ्या आहेत. पहिल्यांदा मी, मग जमलं तर पक्ष आणि नंतर काय राहिलं तर राष्ट्र. पण शिवसेनेचा विचार उलटा, पहिल्यांदा राष्ट्र मग पक्ष आणि मग काही उरलं सुरलंच तर मी. ही उलट्या क्रमानं काम करणारी संघटना ही सगळ्यात महत्वाची आहे. खरं तर खुशवंत सिंगाकडे ज्यावेळी राहुल गांधी गेले की मला काँग्रेसची संघटना बांधायची आहे, मला काँग्रेस मजबूत करायची आहे, मला मार्गदर्शन करा. आणि खुशवंत सिंगांनी राहुल गांधींना सांगितलं तुम्हाला काँग्रेस जर बांधायची असेल तर पहिल्यांदा मुंबईत जाऊन शिवसेना कशी बांधली ते शिकून या, म्हणजे तुम्हाला काँग्रेस बांधायचं सोपं जाईल. म्हणजे जगभराच्या संघटनांनी आदर्श घ्यावा अशी संघटनात्मक बांधणी जर कुठली असेल तर ती शिवसेनेची आहे. हे सगळ्यात महत्वाचं. अर्थात ही बांधणी झाली कशी? एका विशिष्ट ध्येयानं माणसं एकत्र आली, एका अस्मितेपोटी आली, एका ध्येयापोटी आली. पण त्या बांधून ठेवणारा विचार कुठला होता? हा विचार होता अस्मितेचा, हा विचार होता स्वाभिमानाचा. आणि नंतर तोच विचार शिवसेना प्रमुखांनी व्यापक करत हिंदुत्वाच्या दिशेने नेला. अनेकांनी गोष्टी केल्या की शिवसेनेनं मराठीचा मुद्दा सोडला आणि शिवसेनेचं हिंदुत्व खांद्यावर घेतलं. शिवसेनेनं मराठीचा मुद्दा सोडला नाही आणि हिंदुत्व खांद्यावर नंतर घेतलं नाही. मुळामध्ये प्रबोधनकर ठाकरेंनी मार्मिकच्या अंकामध्ये स्पष्ट असं लिहून ठेवलंय की या देशामध्ये हिंदुत्व पेलायची ताकद जर ती कुणाच्यात असेल तर ती फक्त मराठी माणसाच्यातच आहे. त्यामुळे जर हिंदुत्व तोलायचं असेल तर पहिल्यांदा मराठी माणसाचे खांदे मजबूत केले पाहिजेत. त्यामुळे शिवसेनेनं पहिल्यांदा मराठी माणसाचे खांदे मजबूत केले आणि ते एकदा मजबूत झाल्याचं लक्षात आलं, मग त्याच्या खांद्यावर हिंदुत्वाचं राष्ट्रीयत्व दिलं. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे विचारांवर उभा असणारी आणि विचारांवर चालणारी संघटना हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर अर्ध्या रात्री कुणी कुठल्याही शिवसैनिकाला हाक मारावी तो शिवसैनिक सातत्यानं हजर असतो. कुठल्या साध्या साध्या गोष्टी असोत त्या गोष्टी निश्चितपणे करायला आमचा शिवसेना तयार असतो. गेली 50 वर्ष शिवसेनेचं जे काम चालतं त्या पद्धतीनं चालतं, त्या विचारानं चालतं. खरं तर मी मगाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य हे भगवान श्रीकृष्णाच्या विचारांवर चालवलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा पहिला राजा भगवान श्रीकृष्ण, सामूहिक संघटनेचा प्रयोग करणारा पहिला राजा भगवान श्रीकृष्ण, गनिमी काव्याचा उद्गाता भगवान श्रीकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्णाच्या त्याच बाजू उचलल्या. शेतकऱ्यांसाठी राज्य उभा करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज, गनिमी काव्याचा वापर करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामूहिक संघटित शक्तीचा प्रभावीपणे वापर करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गोष्टी होत्या त्याचा नंतरच्या काळात प्रभावी वापर जर कोणी केला तर तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. हे राज्य कुणासाठी आहे? सर्वसामान्य माणसासाठी आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीने करावे लागेल हे त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागीरदार गोळा केले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुभेदार राहिले नव्हते. कोणी सरदार त्यांच्या बरोबर आले नव्हते. महाराजांनी माणसं कुठली गोळा केली स्वराज्य उभा करायला? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, बाजी, मुरारबाजी ही रानामानातली डोंगर दरातली सर्वसामान्य घरातली पोरं होती. शिवसेना प्रमुखांनी कुणाला बोलावलं? शिवसेना प्रमुखांच्या बरोबर कोण आलं? ही सुद्धा साधी साधी सर्वसामान्यच पोरं होती. या पोरांच्या बळावर शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना उभा केली. हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर माणसांची मन जिंकण्याचं काम 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि नंतरच्या काळात मराठी माणसाची मन जिंकायचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना विश्वास आला आपल्या पाठीशी कुणीतरी आहे, आपल्यासाठी कुणी धडपडत आहे, आपल्यासाठी कुणी काही करत आहे आणि त्या भावनेनं ही लोक त्या विचारामध्ये प्रवाहामध्ये सामील झाली. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. खरं तर
या भागामध्ये विकासाचा प्रवाह ज्यावेळी निर्माण करायचा झाला त्यावेळी सातत्याने शिवसेना प्रमुखाने आपल्या विचारांचा वारसा इथल्या शिवसैनिकाला दिला, निश्चितपणे दिला. मुंबई शहराची संकल्पना मांडताना शिवसेनेने वचननामा तयार केला. आम्हाला शहर कसं हवंय, आम्हाला शहर सुदृढ हवंय, आम्हाला शहर कसं हवंय, आम्हाला सुरक्षित शहर हवंय, आम्हाला शहर कसं हवंय, आम्हाला सहज शहर हवंय, आम्हाला शहर कसं हवंय, आम्हाला सुंदर शहर हवंय. म्हणजे सुदृढ शहर, सुकर शहर, सुरक्षित शहर आणि सुंदर शहर ही शिवसेनेची शहराबद्दलची एक निश्चित वचनधारा आहे. काय करायचंय सुदृढ याचा अर्थ काय? मूलभूत सोयी सुविधा दिल्या पाहिजेत, स्वच्छतेच्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, आरोग्याच्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्याच्या बळावर इथला नागरिक सुदृढ झाला पाहिजे. एकदा नागरिक सुदृढ झाला की शहर आपोआप सुदृढ होतं. ही साधी सोपी व्याख्या आहे. पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा सर्वसामान्य माणसापर्यंत पुरवणं हे पहिलं काम. एकदा शहर सुदृढ झालं की सुदृढ माणसाचं सगळ्यात महत्वाचं काम असतं सुरक्षितता. माझी बहीण ज्यावेळी माझ्या घरातनं बाहेर पडेल त्यावेळी या नगरीतनं तिला निर्भयपणे फिरता आलं पाहिजे. एवढी सुरक्षितता इथं निर्माण झाली पाहिजे. येता जाता तिच्या गळ्यातली चेन कुणी उडवता कामा नये, तिला धक्का कुणी देता कामा नये. एवढा सुरक्षितपणा या शहरामध्ये निर्माण झाला पाहिजे. माझा ज्येष्ठ नागरिक ज्यावेळी रस्त्याने प्रवास करत असेल, एखादं वाहक त्याला धक्का देऊन पुढे गेलं नाही पाहिजे, अपघातात तो तिथं कडमडला नाही पाहिजे. ही जी सुरक्षितता आहे प्रत्येक माणसाची पोरापासून थोरापर्यंत ती सुरक्षितता निर्माण करणं हे पहिलं दुसरं काम आहे. तिसरा विषय आहे सुकर शहर. सुकर याचा अर्थ सहज. सहज म्हणजे एका ठिकाणावरनं मला दुसऱ्या ठिकाणी सहज जाता आलं पाहिजे. आज प्रत्येक मुंबईकर घर घेताना पहिल्यांदा रेल्वे स्टेशन जवळ आहे का त्याचा विचार करतो, कारण वेळ वाचतो, जायला बरं पडतं. ही आमची सगळी पद्धत. म्हणजे हे जाणं व्यवस्थित आहे का? आम्हाला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजपणे जाता येतंय का? मला ज्या आवश्यक गरजा आहेत त्या मला सहजपणे मिळतायत का? मग त्या आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, एखादं उद्यान असेल, एखादं क्रीडांगण असेल, ते माझ्या आसपास आहे का? हे सहज निर्माण करणं म्हणजे त्या त्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण करून ठेवणं, हा सुकर शहराचा नवा आयाम निर्माण करणं हे शिवसेनेचं पुढचं ध्येय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सुंदर शहर. घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो. मुंबईचा माणूस समाजकारणामध्ये फार अडकलेला दिसणार नाही, पण इथले सण उत्सव मात्र तो आनंदाने साजरे करतो. माणसांची त्याला अलर्जी असं नाही, मुळात त्याच्याकडे वेळच माणसांना भेटण्यासारखा नाही, पण भेटतो तेवढे अगदी आपलेपणाने भेटतो, जिव्हाळ्याने भेटतो, मायेने भेटतो, स्नेहाचा ओलावा त्याच्यामध्ये आहे. एवढं मात्र खरं, याच माणसाला स्नेहाचा, मायेचा हा ओलावा जपता यावा आणि तो या शहरामध्ये विरंगुळ्याच्या रूपाने मिळावा, म्हणून हे शहर सुंदर करता येईल याचा विचार शिवसेना करते. त्यामुळे या चार गोष्टी महत्वाच्या: सुदृढ शहर, सुकर शहर, सुरक्षित शहर आणि सुंदर शहर. ही सगळी वचनबद्धता घेऊन आमच्या आदरणीय संध्या दोषी असतील, इथले आमचे नगरसेवक असतील, सातत्याने माणसं धडपडतायत, काम करतायत. हा विचार शिवसेना प्रमुखांचा आहे, तो विचार उद्धव साहेबांचा आहे. तो विचार घेऊन ही माणसं सातत्यानं तुमच्या माझ्या कळकळीसाठी, तळमळीसाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी पाहतायत. हा सगळ्यात महत्वाचा विषय. मी वारंवार असं सांगत असतो, अनेक गोष्टी काय काय सांगतात, अनेक गोष्टी काय काय बोलतात, बाकीचे आता हल्ली म्हणजे पूर्वी एक शब्द असायचा वेगळा, ते म्हणजे थापा माराव्या तर किती माराव्या आणि आश्वासन द्यावी तर ती सुद्धा कशी द्यावी. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात पूर्वी एक तमाशा असायचा, त्यात ते वग असायचा आणि त्यात ते दोघं असायचे. मग ते एक म्हणणार की काय झालं, अचानक मी आंबे खायला झाडावर चढलो, आंबे खाऊन झाले आणि माझ्या उतरताना लक्षात आलं आपल्याला उतरताच येत नाही. मग पुढचा मग तू काय केलं? मग काय करतो, पटकनी खाली उतरलं, घरी गेलो, शिडी घेऊन आलो, आंब्यात झाडाला लावली, मग त्या शिडीवरनं खाली उतरलो. काय प्रकार आहे. पण याच्याही पेक्षा एक भयानक म्हणजे या मुंबईत काय काय लोक असं काय काय सांगतात. एक आमचा मित्र मुंबईत होता, वडील खेडेगावात ग्रामीण भागात, मुलगा इथं चांगला नोकरी बिकरी लागला, सगळं. वडील अडाणी, कधी शहर बघितलं नाही, काय बघितलं नाही, काय नाही. आणि मग आता इथं सगळं व्यवस्थित झाल्यावर त्यांनी घरी पत्र पाठवलं वडिलांना की या मुंबईला, म्हणे तू न्यायला ये, मला काय कळणार नाही. नाही म्हणे काय अडचण नाही, ही एसटी, या एसटीत बसा, हे स्टेशन, इथं फक्त उतरा, तिथं मी तुम्हाला घ्यायला येतोय, काही अडचण नाही, कुठं मध्ये उतरायचं नाही, काही नाही. कंडक्टरला सांगायचं एवढं तिकीट द्या, बाकी काही अडचण नाही, कुणी बरोबर असायची गरज नाही, तुम्ही बरोबर या स्टेशनवर उतरता, मी तिथं आहेच. वडील बसले. बरं, प्रवास रात्रीचा म्हणून बाहेरचं काही दिसेना ना. सकाळी उजाडल्याबरोबर ते मुंबईत पोहोचले. आता आयुष्यात पहिल्यांदा माणूस मुंबईत आलाय, ग्रामीण भागात राहायची सवय आहे. एसटीचं दार उघडलं, खाली बघितलं तर 50-50, 100-100 मजली मंदिरं, इमारतीच नुसत्या इमलेच इमले. त्यांनी बघितलंच नाही ना कधी. तो त्या मजलीच्या इमारतीकडे नुसता असा डोळे भरून बघायला लागला. त्याला सुचायचंच बोलत, बाबा बाबा केवढ्या मोठ्या इमारती. बरं, त्याचं हे नौखे पण एका बाजूने बघितलं. त्याला जवळ काय चाललंय, काय चाललंय म्हणजे बघतोय, तुम्हाला माहित नाही का? म्हणजे काय, इमारत बघायलाही पैसे पडतात,
एका मजल्याला 10 रुपये दर आहे. परवानगीशिवाय कसे बघता? किती बघितले? अहो नाही हो, नाही ना, बघत होता मी, बघितलंय ना. किती बघितले मजले? एका मजल्याला 10 रुपये. किती मजले बघितले सांगा? अहो नाही, अहो तुम्ही सांगा, खोटं बोलायचं ना. किती बघितले? 5 बघितले. 50 काढा. 5 बघितले ना, 50 रुपये काढा पटकन. हा नौका हो, काढले खिशातनं 50 रुपये, दिले त्याला. तो खुश, कसं फसवलं 50 रुपयाला. आणि इकडं हा खुश, 25 मजले बघितलेले, त्याला 5च सांगितले, 200 वाचवले, हे खुश. काय झालंय आमच्या जनतेचं या केरळ माणसासारखं? ते म्हणे 50 मिळवले, हे म्हणे 200 वाचवले. अरे पण खिशातले 50 गेले ना. सातत्यानं प्रश्न पडतो, कुणाच्या पाठीशी उभा राहावा आपण? आपल्या खिशातले अलगद 50 रुपये काढून घेणाराच्या, का तुमच्या खिशातनं कर रूपाने आलेल्या पैशाचं तुम्हाला पूर्णपणे योगदान देणाराच्या, तुम्हाला मूलभूत पायाभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या? कधीतरी हा विचार केला पाहिजे. कधीतरी काही गोष्टी आम्ही बघितल्या पाहिजेत. खरं तर निवडणुका म्हणजे कुणा एका पक्षाला सत्ता द्यायची निवडणूक नसते. निवडणुका म्हणजे कुणा एका व्यक्तीला सत्तेच्या खुर्चीत बसवायची निवडणूक नसते. हे निवडणूक असते तुमच्या माझ्या समस्या सोडवणारी. हे निवडणूक असते तुमच्या माझ्या पुढच्या अडचणी दूर करणारी. हे निवडणूक असते तुमच्या माझ्या शहराचं 5 वर्षाचं भविष्य घडवणारी. खरं तर तुमच्या अडचणी वाढल्या, तुमच्या समस्या वाढल्या, दोष निवडून येणाऱ्या उमेदवाराला मी कधीच देत नाही. दोष जर असेल तर त्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा असतो. कारण तुम्ही निवड चुकीची केली म्हणून 5 वर्ष ही चुकीची तुमच्या वाट्याला आली. तुमची एक चुकीची निवड तुमच्या भागाला 15 वर्ष मागे घेऊन जाते. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. निश्चितपणे त्यामुळे आपला विकास आपल्याला करायचा आहे. आपणच निर्णय घेतला पाहिजे. आणि लोकशाहीने सगळ्यात मोठं साधन दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची केवढी मोठी कृपा आहे. म्हणजे अंबानीला 5 मताचा अधिकार आणि सर्वसामान्य माणसाला 1च मताचा अधिकार अजिबात नाही. सगळे एका लाईन मध्ये आणले. प्रत्येकाला 1 मताचा अधिकार आणि प्रत्येकाचं मत तितकंच महत्वाचं. मग या अनमोल मताचा वापर आपण कसा करायचा याचा विचार आपण केला पाहिजे. कोणा एका व्यक्तीला मत देताय म्हणून नव्हे, आपण आपल्या विकासाला मत देतोय ही गोष्ट आपल्या निश्चितपणे लक्षात आली पाहिजे. अहो काय काय माणसं मी सुर्वे साहेब अशी बघितली, एक नगरसेवक म्हणून निवडून आले, 5 वर्ष काहीच केलं नाही आणि शेवटी वॉर्डात स्मशानभूमीचं एकमेव काम केलं. निवडणुका तोंडावर. बरं म्हणले आता काहीतरी केलं पाहिजे. म्हणले एक स्मशानभूमी केली, उद्घाटनच जंगी घेऊन टाकू ना. काम केलं पट्ट्याने उद्घाटन असं जोरात ठेवलं स्मशानभूमीचं. उद्घाटन सगळं झालं, भाषणाला उभा राहिले ते आणि मग म्हणाले नागरिकांची फारच अडचण होत होती म्हणून आम्ही अद्यावत स्मशानभूमी उभारली आहे. पावसाळ्यात अडचण नको म्हणून पत्र्याचं छत सुद्धा टाकलेलं आहे. चिखल नको म्हणून फरशा सुद्धा बसवलेल्या आहेत. बसायची व्यवस्था म्हणून खुर्च्या पण टाकलेल्या आहेत. हल्ली पावसाळ्यात लाकडं पेटत नाहीत. आम्ही विद्युत दाहिनीची सोय केलेली आहे. सगळं झालेलं आहे. तरी तमाम नागरिकांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. आता कुठून येणारे आपल्याला नगरसेवक पाहिजे याचा विचार एकदा आपण केला पाहिजे. ते एकदा आपण निश्चितपणे ठरवलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या विचाराचा जर विकास पट बघितला तर काही गोष्टी आमच्या लक्षात येतात. आज मुंबई का प्रगतीच्या शिखरावर आहे आणि महाराष्ट्रातली इतर शहर अजूनही तिथंच काय, त्यांचा काना विकास झाला. उर्वरित महाराष्ट्रातलं एखादं शहर औद्योगिक शहर म्हणून काना विकसित झालं, एखादं शहर वस्त्रनगरी म्हणून काना विकसित झालं, एखादं शिक्षण नगर म्हणून काना विकसित झालं. हे सगळं इथंच का गोळा होतंय? माझा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मुंबईकडेच का धाव घेतोय? कारण मुंबईमध्ये प्रगती आहे, मुंबईमध्ये विकास आहे, मुंबईमध्ये जगण्याचं साधन आहे, मुंबईमध्ये अभिमानानं ताट करण्याला राहता येतं ही वस्तुस्थिती आहे. आणि कुणामुळे झालंय? हे इथं शिवसेनेची सत्ता आहे म्हणून झालंय. हे तमाम महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला विचारलं की मुंबई कुणाकडे पाहिजे, निसंशय शिवसेनेकडेच पाहिजे हे तो छातीटोक उत्तर देतो. इथं शिवसेनेनं काम केलं त्याच्या बळावरच तर हे घडतंय ना, त्याच्या बळावरच तर हे झालंय ना. आम्हाला निश्चितपणे या गोष्टीचा विचार करावा लागेल. निश्चितपणे या गोष्टीकडे आम्हाला पाहावं लागेल. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं एक देखणं स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नात प्रत्येकाला जबाबदारी त्यांनी वाटून दिली. म्हणजे वारंवार मी सातत्याने सांगत असतो, आज आपण सगळे शिवसैनिक म्हणून जमला. आपल्या प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे. तो आमच्या राष्ट्रीयत्वाचा आणि अस्मितेचा काम आहे. पण त्याच्याही पलीकडे
शिवसेनेनं आतापर्यंत काय काय केलं तेही लोकांपर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. फक्त विचार इथला नाही, संबंध महाराष्ट्रापुरता. सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत म्हणून काम करणारा या देशामध्ये एकमेव पक्ष जर कुठला असेल तर तो शिवसेना आहे. 95 ते 99 ला युतीचं शासन होतं. सगळ्यात जास्त कामं जर कुणी केली ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातल्या विचारांनी केली. महाराष्ट्राचा कायापालट घडवण्याचं काम. पण दुर्दैवानं ही कामं आम्ही लोकांपर्यंत त्या ताकदीनं पोचवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती झाली. आता सुद्धा सत्ता आली, शिवसेनेने तसा सत्तेचा विचार केलाच नाही कधी. कारण आमची बांधिलकी जनतेशी सत्तेशी नाहीच आहे. अनेक लोक सातत्याने प्रश्न विचारतात. अनेक प्रादेशिक पक्षांची त्यांच्या त्यांच्या राज्यात सत्ता आहे, शिवसेना मात्र महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्ता आणण्यात अजून यशस्वी झाली नाही. कारण काय? कारण आम्ही त्यांच्यासारख्या तडजोडी केल्या नाहीत, आम्ही त्यांच्यासारख्या अभद्र युत्या केल्या नाहीत, आम्ही त्यांच्यासारखं कमरेचं सोडून डोक्याला बांधलं नाही. आम्ही शुद्ध विचारांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या वाटेवरनच चालत राहिलो. ही सगळ्यात मोठी आमची वस्तुस्थिती आहे. तेच तर झालंय. इथला प्रत्येक शिवसैनिक सातत्याने ती जबाबदारी उचलतोय. म्हणजे इथली शिवसेनेची एक एक शाखा म्हणजे शिवाजी महाराजांचा एक एक गड असल्यासारखा आहे. आणि शिवाजी महाराज त्यावेळी म्हणायचे, माझा एक किल्ला जर माझ्या मवळ्यांनी 1 वर्ष लढवला तर औरंगजेबाला माझे सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. माझी एक एक शाखा जर अशी लढत राहिली ना तर अशा औरंगजेबाच्या कैक पिढ्या इथनं शिवसेनेला घालवायला याव्या लागतील, तरी ते शक्य होणार नाही. विचारधारा स्पष्ट आहे. बेंगलोरवरनं शहाजीराजांनी जिजाऊंनी शिवबांना स्वराज्य उभा करायला पाठवलं. 12 वर्षाच्या शिवबानाचं 3 गोष्टी दिल्या शहाजीराजांनी शिवबांच्या सोबत. काय दिल्या? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. 12 वर्षाचाच पोरगा आहे, पण एका पित्याला विश्वास किती आहे बघा. भविष्य माहिती आहे, काय घडणार आहे तेही माहिती आहे. पिता जाताना सांगतोय तुम्ही राज्य उभा करणारच आहे, अडचण नको, जातानाच मंत्रिमंडळ घेऊन जा. 12वे वर्ष. आणि काय दिलं? मुद्रा दिली, स्वतः शहाजीराजांनी बनवलेली. काय मुद्रा? प्रतिपाच्य चंद्र लेखे व मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता. हीच मुद्रा राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांनी घेतली 74 ला. दिली कधी? शहाजीराजांनी 12 वर्षाचे असताना. काय लिहिलंय मुद्रेत? प्रतिपदेच्या चंद्रेच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कधी सांगतात शहाजीराजे शिवाजी 12 वर्षाचे असताना. किती विश्वास आहे हो, हे घडणारच आहे. आणखी एक गोष्ट दिली शहाजीराजांनी, भगवा ध्वज दिला त्यांनी 12 वर्षाच्या शिवबांच्या हातात. हा ध्वज तुमच्या स्वराज्याचा ध्वज बनवा. आणि शहाजीराजे म्हणाले, शिवबा हा भगवा पेलणं कुणालाही जमत नाही, त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा आहे भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्राचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रंगण्यावर उतरणाऱ्या धारकरांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अस्मितेचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा तुमचा, भगवा आमचा. आता भगवा स्वराज्याचा होऊ द्या, चोहोक दिशांना फडफडू द्या. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा ध्वज कुठला घेतला? जो शहाजीराजांनी शिवरायांनी दिला आणि जो शिवरायांनी शिवसेनेला दिला तो भगवा. माझा शिवसैनिक साधा लेचा पेचा नाहीच आहे. भगवा पेलायची ताकद मनगडातले रग आणि छातीतले धग त्याच्यात आहे, म्हणूनच आहे. फसवणूक नाही जमत, कारण भगव्याचं नावच त्याग आहे. घेणं नाही देणंच संपतं इथं. अस्मिता आहे त्यात, पराक्रम आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, धाडस आहे, साहस आहे. हे सगळं त्या भगव्यात आहे. त्यामुळे माझा शिवसैनिक गेली 50 वर्ष त्या भगव्याचं तेज वाढवतच राहिला आहे आणि तो इथून पुढे तसाच वाढवत राहील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बाकीच्यांसारखं नाही हो आमचं. मी नेहमी सांगतोय, सद्ग्रस्त होते, ऑफिसला गेले, दिवसभर काम केलं, दुपारची मधली जेवणाची सुट्टी झाली, सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले. जेवायला बसल्यावर जेवणाचा डबा उघडला, डब्यात बघितलं तर खिचडी. म्हणजे धत्ते रे की आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली तंतनत. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेले, परत जेवायला बसले सहकाऱ्यांबरोबर, परत डबा उघडला, डब्यात परत खिचडी. काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग नुसता. करतो काय, खाल्ली तंतनत खिचडी. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला गेले, जेवणाच्या सुट्टीत परत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डब्यात परत खिचडी. अरे काय रे, रोज खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता, आपल्याला खिचडी अजिबात आवडत नाही. तसा शेजारचा म्हणला, हे बघ, इथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग,
मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे. तिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळे मला बायको नाही, त्यामुळे माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही. अरे काय प्रकार आहे. काय काय चतुर पक्षाची माणसं खिचडी करणार हे, आणि वरनं खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी. आमच्याकडे रंगाची खिचडी नाही, आमच्याकडे एकच रंग भगवा, अजिबात नाही. हे इकडं तिकडं काय प्रकार नाही, खिचडी नाही. सर्वसामान्य माणसाच्या पुढे पंचपक्वानाच्या विकासाचं ताट देणं हे शिवसेनेचं अंतिम ध्येय आहे. शेवटचा तळागाळातला माणूस जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी लढत आणि झगडत राहणं हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा धर्म आहे, आणि तो पाळलाय. शिवसेनेकडे शब्दांचे खेळ नाही तो, अजिबात नाही. नाहीतर बाबरी पडली, सुंदरलाल भंडारी म्हणला आपलं काम नाही, ते काम शिवसैनिकांचं. शिवसेना प्रमुखांना कळालं आणि शिवसेना प्रमुख कळाले ते काम जर माझ्या शिवसैनिकांचं असेल तर त्याचा मला अभिमानच वाटेल. बस संपला विषय. शिवसेना प्रमुखांनी म्हणले नाही तो मी असं बोललोच नाही, मला तसं म्हणायचंच नव्हतं, मीडियाने विपर्यास केला, माझा विषयच तो नव्हता. शिवसेना प्रमुखांनी कायम एक सांगितलं, हा बोललो, पुढं बोल. काय पुढं बोलतो तू. जे आहे ते रोखोक आहे, जे आहे ते परखडा, नाही पटत नाही पटत, पटतं पटतं, संपला विषय. जगातल्या कुठल्याच पक्षाचं चिन्ह धनुष्य नाही, कुठल्याच नाही, ते फक्त शिवसेनेचं आहे. कारण धनुष्यात एकदा बाण सुटला की सुटला, परत घेता येत नाही. शिवसेनेने एकदा शब्द दिला की दिला, तो केल्याशिवाय राहत नाही. बस संपला विषय. हा वारसा दिलाय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेने आम्हा सगळ्यांना. ही भूमिका आहे. जे करणार आहे तेच बोला, जे होणार नाही ते बोलूच नका, आणि बोलला तर केल्याशिवाय राहू नका. ही सगळ्यात मोठी भूमिका आहे शिवसेनेची. त्यामुळे अडचणी कुठल्याही असतील, इथं कुणी एक दोन हे नाही होत. इथं धनुष्यबाण उमेदवार असतो, इथं धनुष्यबाण विजयी होतो, आणि इथं धनुष्यबाणाची जनक संस्था शिवसेना तुमचं काम करते. संपला विषय. हे साधं सोपं तत्वज्ञान आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालखंडासाठी निश्चितपणे आपण या भगव्यावर विश्वास ठेवावा. कारण तोच तर तुमचा माझा आत्मा आहे, तेच तर तुमचं माझं सत्वादी तत्व आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण चिरंतन तुमच्या पाठीशी कोण उभा राहतं, तुमच्या सहकार्यासाठी, तुमच्या मदतीसाठी, तुमच्या विकासासाठी कोण लढत राहतं, ते फार महत्वाचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वारसा दिला होता. विजय निश्चित आहे, विषयच नाही, पण गाफील राहून सुद्धा चालणार नाही. त्यामुळे सगळ्या तमाम शिवसैनिकांना माझी विनंती आहे, एकट्या शिवाजींना स्वराज्य व्हावं असं वाटून उपयोग नसतो. त्यासाठी तशी जबाबदारी उचलणारे तानाजी, बाजी, मुरारबाजी सुद्धा तयार असावे लागतात. ही जबाबदारी आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उचलावी. जे जमेल ते. आपण कोण आहोत आणि आपण काय करतो आहोत याचा विचार करू नका. आपण काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे. मोठे हात छोटे हात अजिबात गरज नाही विचार करायची. केलं पाहिजे हा विचार महत्वाचा आहे. शिवरायांचं स्वराज्य यशस्वी का झालं? बघा ना, साधी गोष्ट सांगतो. राजाला कोंडाणा घ्यायचा, पण त्याच वेळी तानाजीनं पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर, आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सरदिशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर नाही, त्यांनी पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा, आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सरदिशी उठला असा तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढलंय राव, उद्या बी लगीन सराय हो की परत. बरोबर काय. नंतर पराण्याच्या वेळात राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजीनाथ निंबाळकर सोबत आहेत. राजे पुढाले गजाखिंडीत आले. त्याच वेळी वार्ता मिळाली, शत्रू पाटला गावरा आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंडा तुम्ही लढवा. काय मोजक्या जमणशेन पुढे विशाळ गडाकडे जातो तोपर्यंत बाजी खिंडा तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण तो बाजी असं नाही म्हटला, राजा सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बघा ना दुसरं कोण सापडतंय का, परत आहेच की नाही.
चिर तुटलं पण जबाबदारी टाळली नाही. माझ्या प्रत्येक शिवसैनिकानं ठरवलं पाहिजे आधी लगीन मुंबई महापालिकेचं आणि मग माझ्या पोराचं. ही जबाबदारी फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची जबाबदारी. कुणी असा तुम्ही वारंवार सांगतो. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी चोचीत पाणी घेऊन ती आग विझवायचा प्रयत्न करत होती. चोचीत पाणी घ्यायची त्या आगीवर जाऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची त्या आगीवर जाऊन टाकायची. धडपड चालली होती तिची. ही तिची धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा त्या चिमणीला म्हणाला, चिमणे तू केवढी, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग विझणार तरी किती, कशाला धडपड करते. ती चिमणी म्हणाली, हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग किती विझेल ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल एवढं फक्त मला कळतं. आपण किती करू शकतो, काय करू शकतो प्रश्न गौण आहे, पण ज्यावेळी मुंबईचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्याच्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचं नाव त्या इतिहासात लिहिलं जाईल. हे सगळ्यात महत्वाचं. आम्हाला तो इतिहास घडवायचा म्हणून पुढे जायचं आहे. तुमच्या माझ्या नात्याचा, तुमच्या माझ्या स्नेहाचा, तुमच्या माझ्या विचाराचा हा विषय आहे. नाहीतर उद्याच्या पिढ्यांना माफ नाही करणार. म्हणजे मला जरूर सांगा, आज कुटुंब मेळावा म्हणून आहे, शिवसेना कुटुंब आहे, कुटुंब म्हणूनच राहत आहे. आणि मेळावा कुटुंबाचा आहे ना, तसा मागच्या पिढीचा सत्कार करतोय तसा पुढच्या पिढीला सुद्धा विचारांचा वारसा मी दिला पाहिजे. आताच तुम्ही जर या ठिकाणी ठामपणे नाही लढला तर उद्याच्या पोरांच्या हाती मात्र वनवास येईल, हे आम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्येष्ठ तरुणांच्या पाठीशी उभा राहतील आणि तरुण उद्याच्या पिढीच्या मागे वसाने वारसा देतील. ही प्रक्रिया जर गतिमान झाली तर निश्चितपणे भगवा चिरंतनाने अविनाशी राहील. हे सगळ्यात महत्वाचं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई तिचा छोटासा मुलगा राहत होता. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार. मुलगा जत्रेला जाणार म्हटल्यावर आईच्या काळजात चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काय कळेना, आपलं घर गरीबाचं, आपल्या उशाशी दुःख, पोरला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ती विचार करत राहिली, व्याकुळ झाली. रात्र सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं दिवडीतलं खुरपं उचललं, दुसऱ्याच्या शेतात भांगलायला खुरपायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले, तर प्रसन्न मनानं घरी आली. आता विश्वास होता माझ्या पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला सांगितलं, आई आज संध्याकाळी मी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मला आंघोळीला जायचंय, मी जत्रेला जायचो लवकर. आई चुली पुढे गेली. मुलगा आंघोळीला गेला. लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. त्याच लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर ती भाकऱ्या भाजायला लागली. डोळ्यात पोरगा आंघोळ करून परतलं, ताटावरून बसलं. आईला म्हणालं, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं. त्या लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर ती भाकरी काढली, मोडली दुमडली, पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराची दुसऱ्या वेळी घुमली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. त्या माऊलीनं इकडं तिकडं बघितलं. दुधाचं पातेलं लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर गरमागरम झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पण तोपर्यंत पोराची पुन्हा रोळी घुमली. आई लवकर, मला उशीर होतोय. आईनं क्षणाचाही विचार नाही केला. त्याच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं उचललं. चरदिशी झटका बसला. कळ फार मस्तकात सिंचनानं केली. डोळ्यात खळ दिशा सुरू सुटले. हात झटक्यात मागाले, पदरात गुंडाळले गेले. पण तोपर्यंत पोराच्या रोळी घुमली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. त्या आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चरदिशी झटका बसला. कळ फार मस्तकात थैथैट खेळत गेली. पण सगळा झटका सोसत राहिली. पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरगा मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरगा जत्रेला निघालं. आईनं जवळ घेतलं, कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरगं 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. घरघर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, बाताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, भरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरगं घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरगं लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? खेळणी घेतलीस का? अरे 10 रुपये दिले होते तुला, काय केलंस त्याचं? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणालं, अगं धीर तर दर, सांगतो तरी. आई म्हणली, सांग लवकर, काय आणलंस त्या 10 रुपयांचं? तसा मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी नीट. आईनं डोळे घट्ट मिटले. आता दाखव बघू, काय आणलंस त्या 10 रुपयांचं? आई डोळे मीठ नीट घट्ट, उघडायचे नाहीत अजिबात.
अरे हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखवू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरनं खिशात हात घातला आणि खिशातून 10 रुपयाची आणलेली सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. पोरला खट्ट कुशीत कवटाळलं. अरे धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. दिवसभर जत्रेत रमलाचील, दिवसभर घरघर फिरणारे पाळणे बघितल्याचील, दिवसभर भूक लागली असेल, पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण पोरगा दिवसभर उपासपोटी वनवन करत राहिलं. त्या काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी, ज्याला आपण कैची पक्कड म्हणतो, ते घेऊन आलं. ज्याला आईच्या चटक्याची जाण असते त्यालाच मातीच्या चटक्याची जाण असते आणि त्यालाच समाजाला बसणाऱ्या चटक्याची जाण असते. माझा प्रत्येक शिवसैनिक या मुंबईला स्वतःची आई मानतो. त्यामुळे या माझ्या मुंबईला चटका बसू नये यासाठी रात्रंदिवस माझा शिवसैनिक झगडत असतो, लढत असतो. दिवसभर तो घरघर उपासपोटी फिरत असतो. बस माझ्या आईच्या हाताला चटका बसता कामा नये. सातत्यानं हा प्रवास गेली 50 वर्ष चालू आहे आणि इथून सुद्धा आईच्या हातासाठी पदरमोड करून ती पक्कड आणणारे माझे शिवसैनिक या महापालिकेच्या दारातून विकास गंगा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तुमच्या दारात येत आहेत. पुन्हा एकदा धनुष्यबाणावर विश्वास ठेवा आणि या तमाम शिवसैनिकांना आपल्या आईच्या सेवेची संधी द्या, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय महाराज. धन्यवाद.